हॅलो हॅलो ओवी ते बघ ओवी इकडे बघ सबस्क्रायबर वाढू दे. ज्यावेळी गंगा येतो त्याच वेळी पाणी असतं. पावसाचं पाणी गुट्टे कुंडात साठून राहत नाही. हे काशी कुंड म्हणून ओळखलं जातं. मध्ये 6.5 फूट खोल आहे. तिथून पाणी कंटिन्यू चला गाय मुखाकडे जायचं. चला गाय मुखाकडे. हाय फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहोत राजापूरच्या गंगेला. आमच्याबरोबर बघा कोण कोण आहेत. भाऊ आहे, मोठा भाऊ संतोष, वहिनी आहे, मानसी आहे, जिया आहे आणि छोटी परी आहे, ओवी आणि युक्ता. तर तुम्हाला आम्ही राजापूर गंगेला घेऊन चाललो आहे. हा रस्ता जातो जैतापूर मार्गे. हा डोंगर मार्गे रस्ता आहे. हा शॉर्टकट आहे. म्हणजे हायवे टू हायवे जाताना लांब रस्ता जातो गावात. हा रस्ता तो शॉर्टकट गावात जातो. रस्ता खडबडीत आहे पण ठीक आहे, पण लवकर पोचू आपण. इथे बघा मोठमोठे बाग बगीचे आहेत. बाग बगीचे आहेत. बरं सांगा कुठून करायची, कुठून सुरुवाती बोलताय? ती मुला पाणी काढतात बघा. हा तिथे पहिले सुरुवाती करायची. हे खाली हा हा ती पिवळ्या बॉडीवाली आहे ना. हा 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 तिथे पहिले सुरुवाती करायची. हा ती वरती यायचं. असं वरून आल्याच्या नंतर हे सर्व कुंडाकडे खाली जायचं की गोमुखला गेलेत खाली. काशी कुंडाची आपल्या भटाचे तुम्ही पाणी घेतलेत तर हे किती 7 कुंड आहेत ना? किती कुंड आहेत? 14 कुंड आहेत. 14 कुंड आहेत. ते काशी कुंडातच पाणी येतं गोमुखला. असं आणि भटात जास्त पाणी घ्यायचं असेल तर मग ते तिथं यायचं तिकडे. हां आणि तिथे यायचे, कपडे चेंज करायचे, नंतर तुम्ही देवदर्शन करायचं. चालेल. ओटी बिटी नंतर नंतर कपडे चेंज झाल्याच्या नंतर. समजलं. चालेल. नाही बाटल्या आणल्या हा चालेल. लोकांच्या माहितीनुसार राजापूरच्या उन्हाळे गावातून ही राजापूरची गंगा वाहते. उन्हाळे गावातूनच ही गंगा तेथेकडे जायचा हा रस्ता आहे. चिरेबंदी तटावर गंगेचे हे 14 कुंड आहेत आणि ही गंगा प्रगट होताच ही कुंडे पूर्ण तुडुंब भरून वाहतात. आणि याच्या मुख्यद्वारापाशी काशी कुंड आहे आणि त्याच्या शेजारी मोकळ्या जागेत एक वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. या कुंडाला वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत, जसे वरुण, हिरा, नर्मदा, गोदा, यमुना, कृष्णा हे सर्व कुंड आहेत. पण त्यामधील हे काशी कुंड हे मोठे कुंड आहे. हे बेडू पण येईल फोटो काढतो अरे बेडका सगळ्यात बेडू पकडता येतो तरी खाली उतरा. गे हर्ष आ गया. ओवी गे वेडू काय पाणी गरम. हा पडता थांबादी. ओवी द्या द्या पाणी द्या, पाणी दे मला. बस ये चला गाय चला गाय मुखाकडे.
गायमुख आहे. चला इकडनं हे भांडी घ्या सर्व. तांबे गायमुख दर्शन. हे नाही येऊ दे. थांबा हे थांब. चला हा 2 मिनिटं बस. झाला हॅलो ओवी ते बघ. ओवी इकडे बघ. अरे उठ. अरे अरे काय चला तांबूस दे लवकर. चल जा पाणी घ्या रे. थोडी मागे जा. चला तू राहिले. हा ही राहिले. होय चल. हा हे काशीकुंड आहे. काशीकुंड आहे. गंगा असते त्याच्या 14 कुंडात पाणी असतं. इतर कोणत्याही कुंडात पाणी नसतं. गंगा येते त्याच्या 14 कुंडात जिवंत झरे निर्माण होतात म्हणजे गंगा येते. समजलं. प्रत्येक कुंडाचं टेम्परेचर वेगवेगळं, पाण्याची पातळी वेगवेगळी आणि टेस्ट वेगवेगळी. प्रमुख भारतातल्या नद्यांचं पाणी येतं असं मानलं जातं. ओके 14 कुंड. समजलं. फार पाणी येतं. आता दरवर्षी काही नाही. येण्याचा, राहण्याचा आणि जाण्याचा निश्चित कालावधी नसतो. ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी पाणी असतं. समजलं. पावसाचं पाणी कुठच्याही कुंडात साठून राहत नाही. हे काशीकुंड म्हणून ओळखलं जातं. ओके. मध्ये 6.5 फूट खोल आहे. तिथून पाणी कंटिन्यू पाणी तिथून वाहत असतं गोमखान. तरी ही पाण्याची पातळी कायम राहते. समजलं. धन्यवाद. पैसे आजी राहिले. चल चला दर्शन घेऊया. काय असंच होता
ओवीचा पहिला गेला ओवी. चला फ्रेंड्स, सगळं गंगे दर्शन झालं, आमचं देवदर्शन पण करून झालं. आता आम्ही निघालो आमच्या घरी. चला, संध्याकाळी लेट झाला, बरोबर 8 वाजले. तर उद्या भेटूया परत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.